हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल स्टेट बोर्ड मॅथ्स अप. तर आज आपण शिकणार आहोत गणित चॅप्टर नंबर 2 पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार, इयत्ता 7वी. हे महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर गणित आणि इंग्लिश मध्ये दोन्हीमध्ये एक्सप्लेन केलंय, कारण ते मराठी आणि सेमी इंग्लिशच्या मुलांना पण कामात येईल. तर बघा ह्याच्यामध्ये काय काय आहे. तर पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार हे चॅप्टर 2 आहे. ठीक आहे, इयत्ता 7वीच. तर आपण आता इंटिजर म्हणजे पूर्णांक संख्या म्हणजे काय असते ते बघू. तर पूर्णांक संख्या म्हणजे काय असते, तर हे बघा, पूर्णांक संख्या म्हणजे काय असते, तर धनसंख्या म्हणजेच काय, पॉझिटिव्ह नंबर्स. हे तुम्हाला इथे दाखवलेले आहे. धनसंख्या म्हणजेच पॉझिटिव्ह नंबर, जसं 1 2 3 4. आणि काय, ऋण संख्या म्हणजे निगेटिव्ह नंबर्स. ठीक आहे, आणि इन्क्लुडिंग काय, 0. ओके, तर ह्यांचा ग्रुप म्हणजे यांचा समूह मिळून काय होते, तर पूर्णांक संख्या होते, म्हणजेच काय बनते, इंटिजर्स बनतात. ठीक आहे, तर ह्या सर्वांचा समूह मिळून पूर्णांक संख्या बनते. ओके, तर मग बघा आपण आता नंबर लाईन बघूया. हे बघा, ही झाली नंबर लाईन. तर राईट हँड साइडला काय असतात, पॉझिटिव्ह इंटिजर म्हणजेच काय असतात, धन पूर्णांक संख्या. आणि इकडे असते लेफ्ट हँड साइडला ऋण पूर्णांक संख्या. ठीक आहे, आणि सेंटरला असते 0. तर 0 पण ही पूर्णांक संख्या आहे. ठीक आहे, प्लस 1 2 3 म्हणजे पॉझिटिव्ह 1 2 3, आणि हे इकडे निगेटिव्ह म्हणजे वजा. ठीक आहे, तर यांचं काय आहे, हे सेट म्हणजे हे तिन्ही काय आहेत, इंटिजर आहेत. ओके, आता आपण याचे एक्झाम्पल बघितले. हे बघा, इकडे निगेटिव्ह नंबर 0 आणि हे पॉझिटिव्ह म्हणजे हे दोन्ही तिन्ही मिळून काय आहेत, हे पूर्णांक संख्या आहे. आता आपण पुढे बघूया त्याचं काय, मल्टिप्लिकेशन म्हणजे त्याचं गुणाकार. तर पूर्णांक संख्यांचा गुणाकार काय, कसा करतात, त्याचे काही रूल्स आहेत ते बघा. दोन धन पूर्णांकांचा गुणाकार काय असतो, धन पूर्णांक असतो. म्हणजे जसं आता आपण एक एक्झाम्पल बघूया. जसं आता काय, +5 म्हणजे हा धन झाला, गुणिले हा 5 म्हणजेच त्याला चिन्ह नाही, म्हणजे तो काय असते, प्लस असते. तर हा झाला 5 5 किती झाला, 25. ठीक आहे, काय असते गुणाकार, त्याचं धनपूर्णांक असते. द प्रॉडक्ट ऑफ टू पॉझिटिव्ह इंटिजर्स इज अ पॉझिटिव्ह इंटिजर. ठीक आहे, की काय, 5 into 5 इक्वल टू 25 म्हणजे हा काय झाला, पॉझिटिव्ह इंटिजर झाला. एक धन आणि एक काय, ऋण पूर्णांक. एक काय, एक धन आहे आणि एक काय आहे, ऋण आहे. त्याचा गुणाकार काय येईल, नेहमी ऋण म्हणजेच निगेटिव्ह येईल, म्हणजेच काय येईल, ऋण पूर्णांक येईल. ठीक आहे, एक धन आणि एक ऋण असलं तर त्याचं काय, गुणाकार ऋण पूर्णांकच येईल, म्हणजे निगेटिव्ह येईल. दोन ऋण पूर्णांकांचा गुणाकार. आता इथे बघा, निगेटिव्ह इंटू काय, निगेटिव्ह, काय येईल, याचं पॉझिटिव्ह येईल. म्हणजे दोन ऋण पूर्णांकांचा गुणाकार काय येईल, धन पूर्णांक येईल. ओके, तर हे बघा, आता इथं इथं सांगितलं आहे सेम साइन्स. इथं बघा, आता हे हे दोन सेम साइन झाले, त्याचं काय आला आन्सर, पॉझिटिव्ह आला. ठीक आहे, डिफरंट साइन म्हणजे हा प्लस मायनस, तर त्याचा आन्सर काय आला, निगेटिव्ह आला. ओके, तर बघा, प्लस इंटू प्लस काय झाला, प्लस झाला. प्लस इंटू मायनस मायनस झालं, मायनस इंटू मायनस प्लस झालं. ओके, हे लक्षात ठेवा तुम्ही. आता पुढे बघूया आपण. आता हे 4-5 एक्झाम्पल घेतली आहेत मी, तर ते आपण सॉल्व्ह करू म्हणजे तुम्हाला समजायला येईल. तर बघा, -7 इंटू 2, आधी याचं काय करायचं, नॉर्मल गुणाकार करायचं. 7 दुणे किती झाले, हे 14. 7 दुणे 14 झालं. आणि आता आपण आताच एक रूल शिकलो, ऋण गुणिला धन म्हणजेच काय होते, ऋण म्हणजेच निगेटिव्ह. ठीक आहे, म्हणजेच याचा आन्सर काय आला, -14. ओके,
ऋण ऋण मध्ये आलं हे ऋण पूर्णांकामध्ये. तर 8 × 7 8 सती झाले हे 56 झाले. 8 सती 56 आणि प्लस इंटू मायनस. ठीक आहे, म्हणजे काय झालं मायनस, म्हणजेच हे झालं -56, म्हणजेच हे निगेटिव्ह इंटिजर, म्हणजेच काय झालं ऋण पूर्णांक संख्या. ओके, आता हे मायनस इंटू मायनस, तर मायनस इंटू मायनस काय होतं, मायनस इंटू दोन सेम साइन, मायनस इंटू मायनस हे झालं प्लस झालं. ओके, मायनस इंटू मायनस प्लस झालं, म्हणून काय झालं 4 × 1 झाले 4 आणि -4 × -1 म्हणजे मायनस मायनस काय झालं प्लस झाला. ओके, म्हणून हे +4 आन्सर आला. आता हे बघा, हे -4 × 0 = 0, म्हणजे कुठल्याही संख्येला काय शून्याने गुणले, शून्याने गुणले तर गुणाकार काय येतो, तर गुणाकार नेहमी काय येतो शून्यच येतो. ठीक आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. कुठल्याही संख्येला, ते पॉझिटिव्ह असू दे निगेटिव्ह असू दे, त्याला काय शून्याने गुणलं तर गुणाकार काय येतो शून्य येतो. आता हे बघा, 15 × 4 15 चौक किती झाले, हे 60 झाले. दोन्ही काय आहेत पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहेत, म्हणून हा +60 आन्सर आला याचा. आता हे बघा 12 × -7, तर 12 सती किती झाले 84 आणि हा इथं काय प्लस इंटू मायनस, म्हणून काय झाला -84 झाला. प्लस इंटू मायनस काय झाला मायनस, हा रूल इथं. म्हणजेच काय, एकदा आपण रिकॉल करूया, प्लस इंटू प्लस इक्वल टू काय झाला प्लस. ठीक आहे, प्लस इंटू प्लस इक्वल टू प्लस, प्लस इंटू मायनस इक्वल टू मायनस, मायनस इंटू प्लस इक्वल टू मायनस. ठीक आहे, मायनस इंटू मायनस इक्वल टू प्लस. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आता आपण पुढे बघूया. बघा, डिव्हिजन ऑफ इंटिजर. आता आता आपण मल्टिप्लिकेशन शिकलो म्हणजे गुणाकार. आता आपण काय शिकू, त्याचं भागाकार. ठीक आहे, पूर्णांक संख्यांचा काय भागाकार. भागाकार काय, भागाकार कसं करायचं, तर भागाकार करताना जसं आपण गुणाकार करतो, डिव्हिजन जसं गुणाकार करतो सेम तसंच आपल्याला इथं पण भागाकाराचे आणि गुणाकाराचे साइनचे जे रूल आहे ते सेम आहेत. तर डिव्हिजन काय असते, इनव्हर्स ऑफ मल्टिप्लिकेशन, म्हणजे काय करावं लागते त्याचं गुणाकाराची व्यस्त क्रिया. भागाकार म्हणजे ही गुणाकाराची व्यस्त क्रिया आहे. तर जर एखादा, हे बघा आता आपण 2 बाय हे 2 बाय आता 5 घेतलं इंटू हे 1/5. ठीक आहे, तर हे आपण आधी याचा गुणाकार करू. ठीक आहे, गुणाकार किती आला आहे 2 बाय हे झाला 25. आता म्हणजे प्लस प्लसचा काय आला प्लसच आला. तसंच आता आपण भागाकार करू. ठीक आहे, आता भागाकार बघा, 25 डिवायडेड बाय 5 घेतलं, तर हे याचं काय करायचं, आधी गुणाकार व्यस्त घ्यायचं. जसं 25 डिवायडेड 5, तर 5 म्हणजे किती झाले 1/5, तर 1/5, तर 1/5 चा गुणाकार व्यस्त किती झाला 5/1. ठीक आहे, म्हणजे 25 + 125 झाले. म्हणजे हा पण याचा गुणाकार व्यस्त घेतला. तर डिव्हिजन म्हणजे काय असते, भागाकार म्हणजे काय, गुणाकाराची व्यस्त क्रिया करायची असते, म्हणजे त्याचं व्यस्त करून त्याला गुणायचं असते. ठीक आहे, आता भागाकाराच्या उत्तराचे चिन्ह ठरवायचे नियम गुणाकारासारखेच. हे बघा, आता पूर्णांक संख्यांचा भागाकाराचे नियम जसे गुणाकाराचे नियम आहेत तसेच इथं भागाकाराचे नियम आहेत. जर बघा, दोन धन पूर्णांक संख्यांचा भागाकार काय असतो, पॉझिटिव्ह डिवायडेड बाय काय पॉझिटिव्ह, तर याचा आन्सर काय येईल पॉझिटिव्ह, म्हणजेच धन पूर्णांक संख्येचे येईल. ओके, दोन ऋण संख्यांचा भागाकार, आता हे निगेटिव्ह भागीला आहे काय निगेटिव्ह, म्हणजे ऋणाचा काय येईल पॉझिटिव्हच येईल. ठीक आहे, म्हणजेच धनसंख्या येईल. एक आता एक धन आणि एक ऋण, एक धन आणि एक ऋण, त्याचं काय येईल निगेटिव्ह येईल, म्हणजे ऋण संख्या येईल. ठीक आहे, निगेटिव्ह म्हणजेच हे झालं ऋण. ओके, हे लक्षात ठेवा तुम्ही.
हे बघा, पॉझिटिव्ह इंटिजर आणि निगेटिव्ह इंटिजर इज ऑलवेज अ निगेटिव्ह इंटिजर. म्हणजे एक धन पूर्णांक व ऋण पूर्णांक यांचा भागाकार नेहमी काय येतो? ऋण पूर्णांक येतो, म्हणजे ऋण संख्या येते. ठीक आहे. आपण हे एक इम्पॉर्टंट आहे. वी कॅनॉट डिवाइड एनी नंबर बाय झिरो. आपण कुठल्याही नंबरला काय झिरोने डिवाइड करू शकत नाही. आता पुढे बघूया आपण. आता हे बघा, 4-5 उदाहरणं दिले आहेत, त्यावरून तुम्हाला थोडं क्लिअर होऊन जाईल. तर बघा, हे 25 काय -25 -25 भागिले काय 5. त्याचं सिंपल काय झालं, 5 आहे 25. हे 5 झाले आणि प्लस मायनस आपण आता शिकलो, प्लस मायनस काय होते? मायनस होते. ठीक आहे. किंवा मग याचा जर तुम्हाला गुणाकार व्यस्त करायचं असलं तर मग असं -25 याचं गुणाकार व्यस्त येईल हे 5. तर 5चा गुणाकार व्यस्त 1/5. सेम तसंच 5 25 प्लस मायनस मायनस. ओके. आता हे बघा, -64 डिवायडेड बाय -8. मायनस काय? -64 डिवायडेड बाय आता हे -8. 8 हे झाले 64. ठीक आहे. 8 64 आणि मायनस मायनस काय झाला? हा प्लस झाला. तर हे झाले +8 मीन्स 8. प्लसचं साइन लिहत नाही. हे 49 डिवायडेड बाय -7. तर हे किती झाले? 7 7 7 1 7 7 7 49. आणि हा प्लस मायनस मायनस म्हणजे याचा आन्सर आला -7. आता चौथा बघा, 100 डिवायडेड बाय 20. हे झाले 20 100 म्हणजे हे 5. तर इथं पण पॉझिटिव्ह, इथं पण पॉझिटिव्ह, तो प्लस प्लस काय झाला? +5. ओके. हे झालं याचं आन्सर. तर इथं बघा, इथं काय, इथं प्लस मायनसचा आन्सर आला मायनस. ओके. हे मायनस मायनस दोन्ही, तर त्याचा आन्सर आला प्लस. इथं पण प्लस मायनस, त्याचा आन्सर आला मायनस. प्लस प्लस, त्याचा आन्सर आला हे प्लस. ठीक आहे. अशा प्रकारे हे त्याचे रूल आहेत. हे तुम्ही थोडे रिकॉल करून घ्या. गुणाकाराचे आणि भागाकाराचे सेम रूल आहेत. आता आपण पुढे बघू काय काय महत्वाचे मुद्दे होते जे लक्षात ठेवायचे आपल्याला. तर बघा, सेम साइन्स इन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन गिव्हज अ पॉझिटिव्ह रिझल्ट. म्हणजे बघा, गुणाकार आणि भागाकारात समान चिन्ह काय असतात? त्याचं धन उत्तर असते, म्हणजे पॉझिटिव्ह असते. गुणाकार आणि भागाकार दोन्हीमध्ये सारखंच आहे. तर बघा आता काय, प्लस इंटू प्लस काय झालं? पॉझिटिव्ह आन्सर आला. सेम साईन आहेत ना हे दोन्ही. आता सेम साईन हा बघा, निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह. तर काय झालं? मायनस मायनस काय झालं? प्लस झालं. म्हणजे सेम साईनचं काय आलं? हे उत्तर काय आलं? धन. दोघांचं पण. ठीक आहे. आता दुसरं बघा, डिफरंट साईन. म्हणजे एक झाला प्लस आणि एक झाला मायनस. त्याचं उत्तर काय आलं? निगेटिव्ह आला. ओके. याचं उत्तर आलं निगेटिव्ह. ठीक आहे. तर प्लस मायनस मायनस, मायनस प्लस मायनस. ओके. ते त्याचं जर दोन काय गुणाकारात भिन्न चिन्ह असतील तर त्याचं आन्सर काय येते? ऋण संख्या येते. ओके, म्हणजे निगेटिव्ह. आता बघा, आहे डिव्हिजन बाय झिरो. तर डिव्हिजन ऑफ एनी नंबर बाय झिरो इज अनडिफाइंड. ते शक्यच नाही. आता मल्टिप्लिकेशन बाय झिरो शुड, हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे बघा, मल्टिप्लिकेशन बाय झिरो, मल्टिप्लाइंग एनी इंटिजर बाय झिरो गिव्स झिरो. कुठल्याही संख्येला काय शून्याने गुणले तर गुणाकार काय येतो? 0 येतो. फॉर एक्झाम्पल जसं 100 इंटू 0, तर काय येईल? 0. कुठलीही संख्या असू द्या, प्लस असू द्या, मायनस असू द्या, ठीक आहे, कुठली पण असू द्या. ठीक आहे. आन्सर काय येईल? नेहमी 0च येईल. आता आपण पुढे बघूया. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा चॅप्टर कंप्लीट केला आहे. तर आपण पुढे काय सराव संच बघू. 2 सराव संच आहेत, तर 2 व्हिडिओमध्ये 2 सराव संच बघू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हॅपी दिवाळी टू ऑल.
थँक यू.